हॅलो भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आपण चाललंय डोंगरी महोत्सव बघायला. हे काय आहे सगळं शेतीचा इन्शॉट शेती केलंय किंवा असं शेततळ बनवा वगैरे. शेतकरी गरजेचं आहे. 75 लाख रुपयाची मागितलेली पण विकली नाही. 75 लाखाची हे तुम्ही बघून तुम्हाला समजेल. जगात सगळ्यात छोटी आहे. हॅलो भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आपण चाललंय डोंगरी महोत्सव बघायला. शेतीच आहे ना सगळं. हे सेक्टर पूर्ण आहे बघा. जसं पूर्ण शेतीचं आहे म्हणून ते गाड्या ठेवलं शेतीच्या. शेतीच्या गाड्या बघा. हा ट्रॅक्टर अजून आहे काहीतरी. ही पण मशीन खोदकामाची बऱ्यापैकी दाखवते तुम्हाला मी हळूहळू सगळं दाखवतो. हे काय आहे सगळं शेतीचा इन्शॉट शेती केलंय किंवा असं शेततळ बनवा वगैरे. अच्छा म्हणजे याचं प्रॉपर असतं. हे बघा रस्ता पण आहे शेती पण आहे सगळं. हे ना हां आपण दाखवत नाही पण दाखवला पाहिजे. शेतकरी गरजेचं आहे ना म्हणून. इकडे पशुपक्षी म्हणजे काय माहिती आहे का? प्रॉपर सगळे हे बघा तगडा आहे बघा. कसला तगडा. हे काय फेमस आहे ते फेमस होते सगळे. हे जे आणलं तिकडे असा रेड आहे बघा ना काळा. मला दाखवतो. हे काय इकडे दाखवतो राधाची आहे. आणि सगळ्यात छोटी म्हैस आहे जगातली. सगळ्यात छोटी म्हैस आहे ही सगळ्यात छोटी म्हैस आहे. छोटी म्हैस आहे जगात. मग ते भारतामधील पहिले गिनीज बुक वर्ल्ड ऑफमध्ये रेकॉर्ड आहे तिचं. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 75 लाख रुपयाची मागितलेली पण विकली नाही. 75 लाखाची सर्टिफिकेट बघितलं. सर्टिफिकेट हां हे बघा. गिनीज बुक वगैरे सगळं इकडं पण दिलं आहे भाई. आयुष्यपत भाई फेमस आहे. मग ही राधा तिची व्हॅल्यू 75 लाख आहे. म्हणजे झालं काय? हा नो हे बघा. ही फेमस आहे राधा का जगात. 8 इंच उंची आहे तिची. तेव्हा 2 फूट. हिचं काय आहे का? हिचं पण मागे काहीतरी लिहिलं आहे. हे बघा. ही नाही तो हा आहे. अच्छा सॉरी. हां 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 ह्याचं काय आहे? 1 टन वजन 1 टन आहे त्याचं. हरियाणा जातीचं आहे. मुरा हरियाणा जातीचा रेडा आहे. रेडा हात लावू काय? देईल का मला फटका? चला रेडा आहे चढेल लगेच. हो नाही बघा. ही बघा ही चिनी कोंबडी. ही कावेरी. हा टर्की कोंबडी जी की हीच आहे. ही टर्की आय थिंक. ही टर्की कोंबडी आहे जी की कसली तगडी आहे बघा. आणि बाकीचे पण बघायचे सगळ्या प्रकारच्या कोंबड्या ठेवल्यात. ह्याच्यातला हा कोणता आहे? बिट्टल कोणता आहे हा? काहीतरी आहे ना. आफ्रिकन हे आफ्रिकन आहे. हे बघा. हे आफ्रिकन आहे. आफ्रिकन त्याचं नाव काय? बोर. शेळीचे भाई. हे आफ्रिकन आहे. आफ्रिकन हे बघा तयार लगेच खायला. चला ह्यांना खाऊन देऊया. बघा हा सुंदर आहे. त्याची इथे माहिती लिहिली आहे ते तुम्ही वाचा. आपण फेमस आहे म्हणून इथे ठेवलं. इकडे सगळे फेमस आणून ठेवले. आता इकडे तुम्हाला सरडा दाखवतो. सरडा जो की गरजेचं आहे. हा 35 वर्षापर्यंत वाढतो आणि साधारणतः 6.5 फुटापर्यंत उंची होते. आता 4.5 फुट. हा सरुड नाही इग्वान आहे. पण आपल्या लोकांना सरुडच सांगा. इग्वाना सरडा सांगायला. इग्वाना ऊन शेकायला आणलाय ना. ऊन शेकायला आणलाय. कोथिंबीर, भोपळा, गाजर, काकडी, साखर आहे पूर्ण. व्हेजिटेरियन आहे. आता 4.5 फूट आहे. शेपटी 4.5 फुटाचा आहे. 6.5 फूट होतो. 6.5 फुटापर्यंत आणि उंचीला पण वाढतो. इग्वाना त्याला उन्हात ठेवलंय. इग्वाना कलर अमेरिकन आहे. साऊथ अमेरिकेत. हिला बघायला आलेत. हिला बघायला आलेत. आम्ही उठत नाही. आम्हाला इथे हाईट बघा. ए राधा 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 उठ की. तुझी हाईट दाखवायची आहे. उठ ना राधा. राधा उठ ना. ती बघा सगळ्यात बुटकी माहिती आहे. हा तिच्याकडे हा रेकॉर्ड पण आहे आणि तिच्याकडे हा रेकॉर्ड पण आहे. सगळ्यात जगातील सर्वात बुटकी म्हैस आहे ती जी की उठत नाही. आमचा मूड खराब. दादा
आता बसल्यावर तिला नाही, ती बसली आत्ताच. कटवून बसली. राधा राधा उठ की राधा. राधा उठ. राधा उठ. राधा नाव आहे. हा, ते काय दिसते रावा तिथं. राधा उठ. राधा उठ. राधा उठ नाव आहे. आडनाव उठ आहे. उठ. हा. हो. आता उठवा म्हणा तिला लई वेळ बसली. तिला उठवली. राधाला उठवलं. राधा उठते. उठते राधा. दिवस घालून बसलेस. माणसं बघा आले की नाही बसली का. ना झालं. राधा काय उठली नाही. आपण इग्वाना बघितलं, सगळ्यात छोटी म्हैस पण बघितली, तो बैल पण बघितला, तगडं सगळं कोंबड्या बिंगड्या बघितल्या आपण सगळ्या. आता आपण जरा खायचं बघतोय आणि नंतर आपण जाणार बोटिंग करायचं ना. आपण आले छास पियायला. हे बघा, ते छास घेत आहेत, इथून छास पिणार आणि मग जाणार खालती नदीवरती बोटिंग करायला. असं काहीतरी ते बोलत आहेत. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, मला माहिती नाही, पण हे सेकंड वर्ष आहे इकडे हे होतं आहे हा महोत्सव. काही मी पण एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग. आपण लस्सी लस्सी पितोय मी. ठीक आहे, ता कॅन्सर लस्सी. तू काय पितोय? लस्सी मेन. लस्सी कॅन्सल. छास अण्णा छासच द्या. लस्सी नाही त्यांच्याकडे. छास हा मग आता काहीतरी प्यायचं आहे. लस्सी नाही, छास पियते आपण. ते बघा, आम्ही शेवटी दोघं लस्सी पिणार होते, पण आम्ही छास पितात कारण का लस्सी त्यांच्याकडे नाही आहे. तर तुम्हाला लस्सी टेस्टिंग. विराज टेस्ट कर. आणि छास नेहमीच्या छाससारखीच आहे, काही फरक नाही आहे. थोडी जास्त खारटसारखे, बाकी काय नाही. तर पितो मी आणि जातो. हे बघा, का टाकलं तू ते? का टाकलं तू ते? संपन आता त्याचा काका पियल. काका प्या. बस काका मग फेकलंय बघा. ह्याच्यामुळे एक छास वाया गेली. ह्याच्यामुळे पीत नाही मग घेतो कशाला रे? हां, पीत नाही मग घेतो कशाला? मग चांगलं झालं असतं की डायजेशन. थोड़ा पापी मैं गाली देता काफी पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी.